लोक जन्माला येतात आणि लाखो लोक मरतात सुद्धा, परंतु जयंती कोणाची होते आणि पुण्यतिथी कोणाची होते? लोक मी सुद्धा मरणार आहे, तुम्ही सुद्धा मरणार आहात, कोणी अमर नाही आहे. मग जयंती, आपली जयंती होणार का अशी? आपली जयंती अशी होणार आहे का? आपली पुण्यतिथी होणार आहे का अशी? आपण महान त्यागी बाबा जुमदेवजीची जयंती का साजरी करतो, पुण्यतिथी का साजरी करतो? जयंती या शब्दामध्ये लिहिलेलं आहे जय अधिक अंती. संधी विग्रह करा तुम्ही. जय अधिक अंती म्हणजे अंत समय ज्यांचा जय जयकार होतो त्यांचीच आपण जयंती करत आहोत. महान त्यागी बाबा जुमदेवजीचे कार्य इतके थोर आहेत, इतके महान कार्य आहेत की आपण दरवर्षी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. महान त्यागी बाबा जुमदेवजींचा जन्म 3 एप्रिलला, महान त्यागी बाबा जुमदेवजीची पुण्यतिथी 3 ऑक्टोबरला. महान त्यागी बाबा जुमदेवजींना आवडणारे गुण किती? 3. कोणकोणते? सत्य, मर्यादा आणि प्रेम. 3 या गुणांमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी वसलेले आहेत आणि त्या 3 गुणांची महिमा आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. माननीय आमचे बालकदाजी ठवकर भाऊ मार्गदर्शक साहेब माझ्या कानात आले आणि म्हणाले की तुम्ही तुमची कविता म्हणा. पण आज जयंती आहे आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जमत असेल तर मी ती जयंती जमत, दुसरी नाही म्हणत. मार्गदर्शन काय करणार? 2-2 3 तुम्ही सांगा कोणतं एक म्हणा. तर महान त्यागी बाबा जुमदेवजीची जी जयंती आहे त्या बाबतीत मी आपले जे लिहिलेलं गीत आहे ती मला सादर करतो आहे. बाबांच्या दिव्य दर्शनाला आलो चालून या संमेलनाला, बाबा माझे कुठेच दिसत नाही, हुरहुर वाटते माझ्या मनाला, आणि कंठ हे दाटले डोळे पाणावले, कंठ हे दाटले डोळे पाणावले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले. 3 एप्रिलच्या दिनी भुवरी जन्म घेऊन त्यागात घालविले अवघे ते तरुणपण. बाबांनी 25व्या वर्षी या जीवनाच्या संसाराचा त्याग केला आणि मग मिळविली दैवी शक्ती बाबा कशी, दाखविले भगवंत मानवासी. किती दुःख झाले बाबा सोडून गेले, किती दुःख झाले बाबा सोडून गेले, आणि सागर आटले आभाळ फाटले, सागर आटले आभाळ फाटले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले. करीती हे आठवण सारेच सेवक जन, बाबांनी झिजविले देहाचे कण कण. सोडून या जरी बाबा तुम्ही गेले हो, सेवकासी मन तुमचे गुंतले हो, हवा रूपी निराकार शक्ती झाले हो, हवा रूपी निराकार शक्ती झाले हो. अधर कंपले अन देह थर थरले, अधर कंपले देह थर थरले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले, मामा बाबाच्या जयंतीला मन भरून आले.
रडणाऱ्या त्या बाळाला आईचे दूध घावे, दुखी असे वैकाला बाबा जुमदेवजी घावे. तुम्हा विन बाबा आम्हा करमत नाही, असरूंचे फूल सेवक चरणी वाही. रडतो वसंत बाबा तुम्ही दिसत नाही, रडतो वसंत बाबा तुम्ही दिसत नाही. चरण पाऊले आम्हासी लाभले, चरण पाऊले आम्हासी लाभले. बाबाच्या जयंतीला मन भरून आले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले, बाबाच्या जयंतीला मन भरून आले. तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही, पण या गीताच्या माध्यमातून आपण सांगितलेले की अश्रूंचे फूल, आपण अश्रूंचे फूल आमच्या चांगल्या विचारांचे फूल. आपण खरोखर जयदेव दादा धांडे यांनी सांगितलं, एकता जर घडवली आपण त्या एकतेचे फूल महान त्यागी बाबा जुमदेवजीला भेट म्हणून देऊ शकतो. पण खरोखर हे शक्य आहे का? कारण बोलणं सोपं आहे, या माईकवर येणे आणि बोलणे हे फार सोपे आहे, पण ते करून दाखवणे एवढं सोपं नाही आहे. कारण स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या खिशे भरण्यासाठी अनेक लोकांनी आपले तुकडे केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, मी सुद्धा सेवकच आहे. भगवंताचा आणि सेवकाचा धागा एक जोडलेला आहे. जर सेवकाचा आणि भगवंताचा नाता जुळला नसता तर तुम्ही कोणत्या ठिकाणावरून सेवक झाले याला महत्व नाहीये. तुमच्या भगवंताशी नाता आहे म्हणून तुमचे दुःख दूर होत आहे. तुम्ही कोणत्या मंडळातून आहात, तुम्ही कोणत्या मार्गदर्शकाकडून सेवक झाले याला महत्व नाहीये. तुमचा नाता परमेश्वराशी कसा जुळलेला आहे याला महत्व आहे. मधात जे दलाल आहेत ते त्याला तुम्हाला ओळखायचं आहे. या दलालांना ओळखणं आवश्यक आहे. कोण दलाल आहे मी बोलणार नाही. मला या बोर्डावरती लिहिलेलं आहे परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ. परम म्हणजे सगळ्यात आधी पूजनीय काय आहे आपल्यासाठी? परमात्मा एक सेवक मंडळ. आपण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेला शब्द आहे आणि दररोज प्रार्थनेमध्ये तुम्ही म्हणता बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. मग आपण महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाचे पालन करतो का? तुम्ही इथं आपल्या अंतःकरणाला विचारा. मार्गदर्शकाच्या मताने वागू नका. कारण सांगतो, मार्गदर्शक जर चांगला सांगत असेल तर निश्चितच त्याच्या विचारांचा आदर करा. एखादा सेवकही, मी सेवक आहे, एखादा सेवक चांगला विचार सांगत असेल निश्चितच त्याचे विचार आदरणीय आहेत, अनुकरणीय आहेत. पण जर बोरीच्या झाडाला जर मार्गदर्शक म्हणत असेल का आंबा होय, तर तुम्ही आंबा म्हणत असाल तर तुमच्यासारखा सेवक मूर्ख नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. डोळे उघडे ठेवा. डोळे बंद करून जर तुम्ही विश्वास करत असाल तर ती अंधश्रद्धा आहे. श्रद्धा एकदम उघड्या डोळ्याने पहा. बाबांनी सांगितलेलं एका ठिकाणी तुम्हाला सांगतो, एक बाई मरण पावली, एक म्हातारी बाई मरण पावली आणि ती म्हातारी बाई मरण पावल्यानंतर तिची जय्यत तयारी झाली, अर्थी नेण्याची, अर्थी नेली आणि तिला शरणावरती ठेवलं. लाकूड वगैरे ठेवले आणि त्यानंतर तिला जाळायची वेळ आली आणि जाळायची वेळ आल्यानंतर तिला पटकन जाग आली आणि ती उठून बसली. उठून बसल्यानंतर ती म्हणते तुम्ही काय करू लागला, मी तर जिवंत. तिचा नवरा धावत आला आणि तिचा नवरा म्हणते भैया म्हणते झोप चुपचाप. डॉक्टर म्हणते म्हणे का तू मेलीस तर मेलीस. डॉक्टरनं म्हणलं तू मेलीस तर तू मेलीस म्हणे, आता झोप चुपचाप येते म्हणून. म्हणजे किती आंधळा विश्वास झाला. डॉक्टरनं सांगितलं पण आम्हाला डोळे आहेत ना, आम्हाला दिसून राहिलं ना, मग आम्ही का करून राहिलो, आम्ही कोणाकडे जाऊन राहिलो. बाबाला दिशा कोणती सांगितली आणि आम्ही कोणत्या दिशेनं चाललो. आम्हाला विचार करणे आहे.
आम्हाला भटकवणारे अनेक येतील, आम्हाला आमच्या विचारामध्ये फाटा फोडणारे अनेक लोक येतील, आमच्यामध्ये भांडण लावणारे सुद्धा अनेक लोक येतील, पण आम्हाला जागायचं आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींना आम्हाला 3 शब्द दिले. कोणते कोणते? सत्य, मर्यादा आणि प्रेम. मग सत्य, मर्यादा, प्रेम. खरोखर सत्य, मर्यादा, प्रेमाची भीक आपण महान त्यागी बाबा जुमदेवजीला देत आहोत का? खरोखर देत आहोत का? आता काय होत आहे, मधामधले जी मी दलाल म्हटलं, यामध्ये अनेक लोक आहेत, पदाधिकारी आहेत, अनेक मंडळाचे पदाधिकारी आहेत, अनेक मंडळाचे मार्गदर्शक आहेत, अनेक मंडळाशी जुळलेले कार्यकर्ते आहेत. ते ओळखणे तुमचं काम आहे. काय करतात? स्वतःचा खिता भरण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी आम्हाला भटकवत आहेत. पण आमची नाळ कुठे जुळली गेली पाहिजे? त्या भगवंताशी, बाबा जुमदेवजीच्या विचारांशी. सत्य, मर्यादा आणि प्रेम. काय होत आहे? सत्य गेला मंडळाला, सत्य गेला. बाबांनी 3 शब्द सांगितले, पण आम्ही दुसरे तीन शब्द पकडले. सत्य गेला मंडळाला, मर्यादा गेली, खुर्ची आली, आणि प्रेम गेला, पैसा आला. सत्य, मर्यादा, प्रेम गेला आणि मंडळ, खुर्ची, पैसा आला. आम्ही कोणाकडे चाललो? सत्य, मर्यादा, प्रेमाकडे चाललो की मंडळ, खुर्ची, पैशाकडे चाललो? अहो मंडळ, खुर्ची, पैशासाठी सेवक लढताना दिसती. मंडळ, खुर्ची, पैशासाठी सेवक लढताना दिसती. कोणी लढता दिसत नाही या मानव धर्मासाठी. आम्ही कशासाठी लढत नाही आहोत? मानव धर्मासाठी लढता दिसत नाही. आणि कशासाठी लढत आहोत आम्ही? मंडळ, खुर्ची आणि पैशासाठी. आम्ही वास्तविकता, आमची दिशा कोणती पाहिजे? मानव धर्माची. ते मानव धर्मामध्ये सत्य, मर्यादा, प्रेम शिकवलं आणि ते 3ही शब्द आम्ही भुललो, विसरलो आणि या दुसऱ्या 3 शब्दाकडे आपण धावत आहोत. मग परमेश्वरी शक्ती कुठे जागृत आहे? आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात, आमच्या विचारात आहे की ते आम्हाला जे भटकवत आहेत त्यांच्यामध्ये आहे? तुम्हाला विचार करणे आहे. भटकवणारे अनेक लोक भेटतील आपल्याला, पण पहा, आपल्याला भटकवणारे मिळाले, पण इतर प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? इतर प्राण्याला देवानी 2 डोळे, कान, नाक, तोंड सगळं काही दिलं, पण बुद्धी आपल्यासारखी नाही दिली आहे. समजण्याची बुद्धी आपल्याकडे आहे. त्या बुद्धीचा वापर तुम्ही, आम्ही प्रत्येक सेवकांनी करणं गरजेचं आहे. काय सत्य आहे, काय असत्य आहे हे आम्हाला ओळखायचं आहे. मगाशी बालूभाऊ बुधे या ठिकाणी मार्गदर्शन करताना मला उद्देशून बोलले, गुरुजी म्हणे एकता मला दिसत नाही. म्हणजे इथं गुरुजी म्हणे मला एकता दिसत नाही. एकता कोण तोडली बाबा? एकता काय आपल्या भगवंतानी तोडली? एकता बाबा जुमदेवजीने तोडली? एकता काय सेवकांनी तोडली का? सेवक सुद्धा याच्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी एकता घडवण्याचं कार्य विकी दादांनी केलेलं आहे, सुंदर कार्य केलेलं आहे. तुमच्यासारख्या सेवकांनी त्यांना सपोर्ट करून आणखी हा कार्यक्रम ज्याच्यापेक्षा मोठा घडवून आणला पाहिजे. एकता जे तोडत आहेत त्यांना ओळखण्याचे कार्य आम्हा सगळ्याच लोकांना करायचं आहे. तुम्ही जागृत होणं आवश्यक आहे. कोण एकता करत आहे? विकी दादा सारखे सेवक जर कार्य करत असतील, निश्चितच माझ्या 100 नाही 1000% त्यांना पाठिंबा राहील. पण जे कोणी लोक एकता तोडण्याचा प्रयत्न करत असतील, आम्ही त्यांचा विरोध करू, निश्चितच विरोध करू. विरोध मारापिट्या करणार नाही. आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीने जे विचार सांगितले आहेत त्या विचाराने विरोध करतो. कारण आम्हाला बाबांनी या पद्धतीने विचार सांगितलेले नाही आहेत. कारण आम्ही स्वतःच भटकलेलो आहोत आणि दुसऱ्यांना ज्ञान वाटत आहोत. आम्ही स्वतः भटकलेलो आहोत आणि दुसऱ्यांना ज्ञान वाटत आहोत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. आहे की नाही? तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका ठिकाणी एक घरातील एक करता पुरुष घरी आला सायंकाळी, आणि सायंकाळी घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याला जेवायला वाढलं आणि पत्नी त्याच्या बाजूला बसली. आणि त्यानंतर त्या नवऱ्याने जेवता जेवता आपल्या पत्नीला म्हटलं, अगं म्हणे आजची भाजी खूप सुंदर बनली. तर बायको म्हणाली, जेवण की म्हणे चुपचाप तुम्ही. अगं नाही का म्हणे, भाजी खूपच सुंदर बनली म्हणे आजची, तुम्ही जेवण की म्हणे चुपचाप. अगं म्हणे खरोखर सांगतो आजची भाजी खूपच सुंदर बनली. बायको चिडली, तुम्हाला म्हणलो ना म्हणे चुपचाप जेवा.
अगं पण झालं का? तुझ्या आजची भाजी खूपच सुंदर झाली आणि तू चिडत आहेस म्हणे अशी. आता बायको रडवले बसली. अगं मी म्हणत आहो म्हणे आजची भाजी खूप सुंदर झाली आणि तू रडत जाऊन आहेस म्हणे. आधी म्हणे आजपर्यंत म्हणजे रंगारंगाच्या भाजी टाकून रंगारंगाचे मसाले टाकून दररोज चांगलीच चांगली भाजी बनवण्याचा प्रयत्न केलो, पण तुम्ही एकही दिवस म्हणजे माझी बनवलेल्या भाजीची तारीफ केली नाही आणि आज मी बाजूच्या घरून भाजी आणलो तर मस्त तारीफ करून राहिल्या. किती गैरसमज आहे हा. गैरसमज पहिल्यांदा आपल्या मनातून निघाल्या पाहिजे. गैरसमज जोपर्यंत आपल्या मनातून निघणार नाही, एकामेकाविषयी द्वेष भावना आहे, हेवा आहे, हा काऊन असा करते ना तो काऊन कसा करतो, आपल्यामध्ये पाय ओढण्याची वृत्ती आहे, आपण एकामेकाचे पाय ओढत आहोत. आपल्यापैकी एखादा सेवक जर समोर जात असेल तर त्याला निश्चितच पाठिंबा देणं आपलं गरजेचं आहे. कशाला पाय ओढायचा? आपला बंधू आहे. आपला बंधू जर समोर गेला, आपला बंधू एखादा शिक्षणात समोर गेला तर उद्या आपणच म्हणू ना की नाही बाबा आमच्या सेवकाचा मुलगा डॉक्टर झाला, आमच्या सेवकाच्या मुलाने विकी रद्दल खूप छान कार्य केले, हे आपण म्हणणार आहोत, त्याला पाठिंबा आपण देणार आहोत. पण आपल्याच पैकी काही मूर्ख सेवक हे त्याचे पाय ओढण्याचे कार्य करतात. अमेरिकेमध्ये काय झालं? जगातील जेवढे काही खेकडे आहेत, जगातील प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे असतात, त्या प्रत्येक प्रकारच्या खेकड्यांची प्रदर्शनी अमेरिकेमध्ये होती आणि प्रत्येक देशाचे जे खेकडे आहेत त्या प्रत्येक देशाच्या खेकड्यांची भरणी समजते ना, भरणी काचेची, त्या काचेच्या भरणीमध्ये त्या त्या देशाचे खेकडे त्या भरणीमध्ये भरलेले होते आणि त्या भरणीवर लिहिलेलं होतं इंडिया, जापान, इंग्लंड, अमेरिका. प्रत्येक त्या मी सांगतो समजूया ना दृष्टा तर तुम्ही नाव घेऊन तुम्ही बोला ना की कोणता खेकडा होता, मग मी सांगतो ना तुम्हाला. आता प्रत्येक देशाची प्रदर्शनी खेकड्याची त्या ठिकाणी लागली आणि प्रत्येक देशाची भरणी त्या ठिकाणी लागलेली होती आणि त्या ठिकाणी तर त्या प्रत्येक देशाचे नाव लिहिलेले होते आणि प्रत्येक भरणीचे झाकण लागलेले होते. प्रत्येक भरणीचे झाकण लागलेले होते. फक्त भारताच्या जी भरणी होती, भारत लिहिलेली भरणी, त्याचा झाकण उघडा होता. बाकीच्या सगळ्या देशांचे भरणीचे झाकण लागलेले होते आणि भारताची जी भरणी होती त्याचे झाकण उघडा होता. जो प्रदर्शनी पाहण्यासाठी चेक करण्यासाठी आला अधिकारी, त्यांनी विचारलं म्हणजे सगळ्या देशांची जी भरणी आहे त्यांचे झाकण लागलेले आहेत आणि भारताची जी भरणी आहे त्याची भरणी काऊन उघडी आहे म्हणे. त्यांनी सांगितलं, जो आयोजन करता होता त्यांनी सांगितलं म्हणे जे बाकीच्या देशांची जी भरणी आहे तर एक खेकडा जर वर गेला म्हणे तर बाकीचे खेकडे सुद्धा त्याला बाहेर जाण्यासाठी मदत करतात म्हणे. बाकीच्या सगळ्या देशामध्ये एक खेकडा जर वर गेला तर बाकीचे सगळे खेकडे सुद्धा त्याला वरती जाण्यासाठी मदत करतात. मग भारतामध्ये काय फरक आहे? तर भारताचा एक खेकडा जर समोर वरती जाता दिसला तर बाकीचे 100 खेकडे त्याला खाली ओढतात म्हणजे पाहिजे. हा फरक आजही आपल्या ठिकाणी आहे. मला कोणाला उद्देशून बोलायचं नाहीये, ओळखणे आपल्याला आहे. मी कोणाला नाव म्हणजे एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही घडवलेला आहे, या कार्यक्रमात रंगभंग मला करायचं नाही. तुम्हाला सांगत आहो हे कोण आहे तुम्हाला ओळखणे आहे. कारण अशी एकदा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आपण आणखी घडवलो पाहिजे. कारण माईकवर बोलायला काय लागते, मला चांगलं बोलता येते, बोलणे ही एक कला आहे, पण मी जसं बोलतो तसं वागलो तर माझ्या बोलण्याला अर्थ राहील आणि तुम्ही मला आणखी बोला की नाही हा बोलतोय तसा वागतो. पण मी बोली चांगला आणि वागलो नाही तसा तर माझ्या बोलण्याला काय अर्थ राहील का? आपण हसे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला नाही. एका तुमच्या शहरामध्ये अनेक भाडेकरू राहायला येतात. एका ठिकाणी सुद्धा आधीचे एक घर होतं, त्या घराच्या समोर एक भाडेकरू राहायला आला आणि त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर तो जो भाडेकरूचा घर होता त्या भाडेकरूची जी पत्नी होती त्यांनी एक दोरी त्या घरी बांधली आणि त्या दोरीवरती काही कपडे वाळायला टाकत होते. आता इकडे जो आधीचा घर होता त्या घराला काचेच्या खिडक्या होत्या, तर त्या घरातील बाई आपल्या नवऱ्याला म्हणते म्हणे समोरच्या घरी काही भाडेकरू राहायला आलेले आहेत म्हणे, बघा म्हणे किती हेंद्री बाई आहे म्हणे, ते कपडे जे वाळायला टाकलेले आहेत म्हणे दोरीवरती खूपच घाणेरडे आहेत म्हणे, ते बाई पण घाणेरडी आहे म्हणे खूपच म्हणे, चांगले कपडे तिला धुता नाही येत का म्हणे. आता नवरा म्हणाला तुला काय करायचं म्हणे, ते आपल्या घरी आपण आपल्या घरी राहू दे म्हणे, तुला कशाला लक्ष देते. आणखी दुसऱ्या दिवशी बाई उठली आणि
आणखी नवऱ्याला बोलावलं, अजी म्हणे पहा तर किती घाणेरडे कपडे आहेत, म्हणे खूपच घाणेरडे कपडे आहेत म्हणे, ह्या बाईला आपल्याला नाही का म्हणे. अगं तुला मी म्हटलं ना म्हणे आपण लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं, राहू दे ना म्हणे काय करायचंय. आणखी तिसऱ्या दिवशी बाई उठली, अजी म्हणे पहा समोरच्या घरी जे कपडे वाळायला टाकल्या किती घाणेरडी बाई आहे म्हणे, काय म्हणे तुझ्या रोज रोजच्या तू बाई म्हणे दुरुस्त होत नाही म्हणे, तुला सांगितलं म्हणे लक्ष नाही द्यायचं. चौथ्या दिवशी काय झालं, बाई उठली पुन्हा त्या खिडकीच्या काचेतून पाहू लागली समोर. अय्या ते तर एकदम म्हणजे आश्चर्यातच पडली, म्हणजे समोरची बाई सुधारली, कारण कपडे एकदम सुंदर दिसू लागले तिला. तिने आपल्या नवऱ्याला बोलावलं, अजी म्हणे इकडे या. मग काय झालं म्हणे पा म्हणे समोरची आपली जी भाटोकरू आहे ती म्हणे सुधारली. म्हणजे कशी काय, पा म्हणे आज तिचे सुंदर कपडे तिने धुतले म्हणे. नवरा म्हणाला, अगं म्हणे ती दुरुस्त नाही झाली, ती नाही सुधारली, आपण सुधारलो. म्हणे कसं काय, तिचे कपडे घाणेरडे नव्हते म्हणे, घाणेरडे आपल्या खिडकीचा काच होता म्हणे. मी तुझ्या आधी उठलो आणि तो काच स्वच्छ केला आणि म्हणून आता स्वच्छ दिसून राहिला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा प्रसंगातून जागणं आवश्यक आहे. दादानी सुरुवातीलाच जी प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की चर्चा बैठकीचे महत्व काय आहे. वेळ आहे सांगू बर. तर चर्चा बैठकीवर येतो आहे मी, कारण दुसरा विषय त्यांनी दिला होता की चर्चा बैठकीवर जास्तीत जास्त बोलायचं. तर महानतगी बाबा जुमदेवजींनी सांगितलंय की चर्चा बैठक ही एक भक्ती आहे, आणि भक्ती जर पाण्यामध्ये निर्माण झाली तर तो पाणी आपल्यासाठी तीर्थ होतो. आम्ही कधी अमृत पाहिला नाही, परंतु बाबा हनुमानजी फू म्हणून आपण पाण्यावरती फूक मारली आणि त्या पाण्याचा अमृत होताना आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या पाण्याने त्या तीर्थाने मोठमोठे दुःख आपल्यावर जे होते ते दुःख दूर झाले, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. भक्ती जर भोजनामध्ये निर्माण झाली तर त्या भोजनाचा महाप्रसाद होतो, जो महाप्रसाद आपण सगळेजण या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. भक्ती जर आपल्या घरामध्ये निर्माण झाली तर त्या घराचं मंदिर होतो, आणि भक्ती जर मानवामध्ये निर्माण झाली, माणसामध्ये निर्माण झाली तर त्या माणसाचा मानव तयार होतो. आणि ध्येय मानव मंदिर सजाना हे महानतेगी बाबा जुमदेवजींनी आपल्याला शिकवलेलं आहे. ही भक्ती चर्चा बैठकीच्या माध्यमातून कशी तयार होते त्याचा अनुभव इथला जवळचा आहे. आपल्या मुंडरी, तुम्ही मुंडरी गावाचं नाव ऐकलं असेल, मोठी मुंडरी आणि लहान मुंडरी. लहान मुंडरीमध्ये सुद्धा एकदा सेवक संमेलन होतं आणि त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष गेलो होतो. त्या ठिकाणी काय झालं, चर्चा बैठक सुरू होती आणि त्या चर्चा बैठकीमध्ये जेव्हा जेव्हा मार्गदर्शन व्हायचं तेव्हा तेव्हा प्रणाम आणि जयघोष व्हायचा. त्यावेळेस एक कुत्रा त्या स्टेजच्या बाजूला येत होता आणि स्टेजच्या बाजूला येऊन तो सुद्धा जसा प्रणाम झाला, जयघोष झाला, तसा तो लांब आरोळी द्यायचा, ओ असा करत. एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला. मग मी न राहून एका सेवकाच्या मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं, म्हटलं दादा या कुत्र्याला काय झालं, हा का बरं असा ओरडतो. त्यांनी सांगितलं, अजी म्हणे याला प्रणाम आणि जयघोष समजते, या कुत्र्याला प्रणाम आणि जयघोष समजते, आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण प्रणाम आणि जयघोष करतो तेव्हा तेव्हा हा सुद्धा प्रणाम आणि जयघोष करतो, हा लांब आरोळी देत नाही. एवढंच नाही तर दर आठवड्याला हा चर्चा बैठकीत जातो म्हणे. दर आठवड्याला हा कुत्रा चर्चा बैठकीमध्ये जातो आणि चर्चा बैठकीमध्ये जाऊन सेवकांच्या मधोमध बसतो. तर सेवकांनी काय केलं, तो कुत्रा होता धनराजी बांधते यांच्या मालकीच्या. धनराजी बांधते हे आधी मिलिटरीमध्ये होते, ते रिटायर झाले आणि गावी राहायला आले. त्यांचा तो कुत्रा ते दर आठवड्याला चर्चा बैठकीमध्ये आपल्या कुत्र्याला घेऊन जायचे, आणि कुत्र्याला घेऊन गेले की मालक जिथे बसायचा सेवकांच्या मधात, तो कुत्रा सुद्धा त्याच्या मधामध्ये जाऊन बसायचा. सेवकांनी कंप्लेंट केली, म्हणजे तुमचा कुत्रा आमच्यामध्ये येऊन बसतो आणि त्यामुळे काय होते, आमचे जे मुलं आहेत ते मुलं घाबरून जातात त्याला, तर त्याला म्हणे तुम्ही आणत नका जाऊ, चर्चा बैठकीमध्ये त्या कुत्र्याला आणत नका जाऊ. सेवकांनी सांगितलं. त्यामुळे पुढच्या आठवड्याला जेव्हा चर्चा बैठकीला जायची वेळ आली तेव्हा धनराजी बांधते यांनी काय केलं, चर्चा बैठकीला जसे जायला निघाले तो कुत्रा सुद्धा त्यांच्या मागे लागला. तेव्हा त्या धनराजी बांधतेनं त्या कुत्र्याला एका घराच्या रूम मध्ये बंद करून ठेवलं आणि बाहेरून संकल लावलं. ते स्वतः चर्चा बैठकीला गेले आणि चर्चा बैठकीला गेल्यानंतर एक दीड तास, 2 तास, 3 तास जी काही चर्चा बैठक चालली असेल ती चालली, आणि त्यानंतर ते घरी परत गेले. घरी परत गेल्यानंतर संकल काढली, त्या रूमची संकल काढली, आणि जशी संकल काढली तसं त्यांनी पाहिलं त्या रूमची अवदशा
जेवढे काही कचड्या बोकड्या त्या रूम मध्ये होत्या, कपडे लपटे होते, सगळे चिंध्या करून त्या कुत्र्याला फाडून फेकून दिल्या होत्या. आणि जसा मालक दिसला तसा तो कुत्रा धावत आला, दोन्ही पाय समोर केले आणि रडायला लागला. कशासाठी? मला चर्चा बैठकीत नेलं नाही म्हणून. एका जनावराला चर्चा बैठकीची भक्ती कळली, चर्चा बैठकीचं महत्व कळलं. आणि आम्ही कोण? जनावर आमच्यापेक्षा मोठा महान, त्याचे विचार चांगले की आमचे विचार चांगले? तुम्ही कम्पेअर करा, तुम्ही तुलना करा, तुम्ही विचार करा. चर्चा बैठक किती महत्वाची आहे. दुसरं उदाहरण सांगतो. एक मुलगा लहानपणामध्ये खूप विचार करत होता की मला या चर्चा बैठकीत नाही, तो म्हणजे मार्गात नव्हता. आणि त्यामुळे त्याने खूप विचार केला की आता काय करावं. गरिबीची परिस्थिती, अतिशय हलाखीची परिस्थिती. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घरची बेताची परिस्थिती अशी होती की कोणी गावामध्ये एखाद्याचं लग्न आहे का, किंवा एखाद्याच्या घरी देणगी आहे का, किंवा एखादा कोणी मरण पावला का, तर त्याला आनंद होतो का? तर त्या निमित्तानं त्याला जेवायला मिळालं पाहिजे म्हणून. एवढी हलाखीची परिस्थिती. आणि हळूहळू तो मुलगा मोठा झाला, त्या परिस्थितीतून मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर आपण रामायणामध्ये वाल्याचा वाल्मिक झाला असं ऐकलं. त्याला ड्रायव्हरची लाईन मिळाली. आता ड्रायव्हर कसे असतात तुम्हाला सगळ्याला माहित आहे. सगळ्या प्रकारचे शौक त्याला होते, सगळे वाईट शौक त्याला होते. पण मार्गात आले. मार्गात आल्यानंतर त्याचे जे काही वाईट विचार होते ते बदलले. पण आता लग्न करायचं तर मुलगी द्यायला कोणी तयार नाही, कारण का त्यांचा जो भूतकाळ होता तो कोणी त्याचा पिछा सोडत नव्हता. पण एक मार्गदर्शक, पारडीचा एक मार्गदर्शक त्यांना मुलगी देण्यासाठी तयार झाला. आणि त्या मार्गदर्शकाने हे विचार केला की हा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल, हा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल, हा विचार केला आणि त्याला आपली मुलगी दिली. त्या मार्गात आल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर चर्चा बैठकीची आवड त्या मुलाला लागली आणि चर्चा बैठकीत जाऊ लागला. चर्चा बैठकीत जाता जाता एवढे सुंदर सुंदर विचार ऐकले आणि ते विचार ऐकून ते स्वतः सुद्धा खूप सुंदर विचार देऊ लागले. आणि आज भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांचे एक नाव आहे, सुंदर मार्गदर्शक करतात म्हणून. ते आपल्या स्टेजवर हजर आहेत. त्यांचं नाव आहे राजहंसजी काटेकर. कुठून घडले? चर्चा बैठकीच्या माध्यमातून घडले. मग का होऊ शकत नाही? आणि एवढंच नाही, ही गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आज अशी परिस्थिती आहे की आठवड्याचे लाख रुपये कमवतात. पण गर्व दिसतो कधी चेहऱ्यावर? थोडासा तरी अभिमान नाही. कारण बाबांना शिकवलेलं नाही, बाबांचे गुण त्यांच्या अंतरंगात उतरलेले आहेत, त्या हिशोबाने ते कार्य करतात. हा चर्चा बैठकीचा फरक आहे. चर्चा बैठक जोपर्यंत आपण अटेंड करणार नाही, चर्चा बैठक मध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही, तोपर्यंत त्याचं महत्व, त्याचे फायदे आपल्याला कळणार नाही. माझा वेळ संपलेला आहे आणि ठीक आहे, त्यामुळे मी आपले जे तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं, तुम्हाला एकच शब्द पुन्हा जाता जाता सांगतो आहे की संगत जी आहे, 5 मिनिटं घेतो. चर्चा बैठकला आपल्या सेवकांची जी संगत आहे ती चांगल्या होतकरू मुलांसोबत ठेवा, विद्यार्थ्यांना चांगलं शिकवा. आणि जो विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी जे काही परिश्रम आई वडिलांना लागत असेल, ती परिश्रम आई वडिलांनी सुद्धा करण्याची तयारी ठेवायची. कारण आपण घडलो, आपले विद्यार्थी करतील. आपण दिलेले संस्कार चांगले असतील तर आपल्या मुलावर चांगले संस्कार होतील. आपले संस्कार वाईट असतील, आपण घरामध्ये भांडत असेल, नवरा बायकोचा भांडण होत असेल, त्याचा परिणाम निश्चितच आपल्या मुलाबाळांवर होणार आहे. म्हणून आपण सुद्धा चांगले संस्कार आपल्या कुटुंबामध्ये निर्माण करायचा, तेव्हाच मानव धर्म तयार होईल. आणि त्या संस्काराचा परिणाम, आपल्या चांगला परिणाम आपल्या मुलावर झाला पाहिजे. जर 5 आत्मविश्वासू लोकांसोबत तुम्ही राहत असाल तर 6वे आत्मविश्वासू तुम्ही असाल. जर 5 करोडपती लोकांसोबत तुम्ही राहत असाल तर 6वे करोडपती तुम्ही होऊ शकता. आणि जर तुम्ही 5 मूर्ख लोकांसोबत राहत असाल तर 6वे मूर्ख तुम्ही निश्चितच व्हाल. म्हणून चांगल्याची संगत करायची आहे. आणि म्हणून रहेगा इस चौखट से दूर तो फिर खोना ही खोना है, रहेगा इस चौखट से दूर तो फिर खोना ही खोना है, अरे तेरे किस्मत में तो फिर रोना ही रोना है.
इसलिए एक भगवत के चरण में लीन होगा। उधर पितल ही पितल है, अनेक वालों के पास उधर पितल ही पितल है और यहाँ पर सोना ही सोना है। या सोन्याला अजून चमकावा आणि या मानव धर्माचं नाव अजून वाढवा, मी सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करीन। आणि आपण मला या ठिकाणी बोलवून माझा मान सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, अध्यक्षता पद दिला, या बाबतीत आयोजकाचा आभार मानतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी मागे घेतो। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार।